श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 2 मार्चला सोमवारी आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेच्या तिथीला होळी हा सण साजरा केला जातो आणि यंदा पौर्णिमेची तिथी ही 2 दिवस आलेली आहे. तर पौर्णिमेची तिथी ही 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:56 सुरू होणार आहे. तर मंगळवारी 3 मार्चला पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:08 संपणार आहे. होळी पेटवून आपण तिचं पूजन हे प्रदोष काळामध्ये पौर्णिमेच्या तिथीला करत असतो आणि 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा तिथीही असणार आहे आणि म्हणून याच दिवशी आपल्याला होलिका दहन हे करायचं आहे आणि होळीची पूजासुद्धा करायची आहे. आणि या होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा हे काही पदार्थ या काही वस्तू चुकूनही खायच्या नाही आहेत. होळीच्या दिवशी जर तुम्ही कोणी दिलेले हे पदार्थ खाल्ले तर यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकताही येऊ शकते, तुमच्या घराची प्रगतीही खुंटू शकते आणि तुमच्या घरामध्ये वादविवाद, भांडणं, कलह होऊ शकतात. तुमच्या घरातली सुखशांतीही भंग पावू शकते आणि तसंच तुमच्या घरामध्ये बाधा येऊ शकते आणि इडापिडाही सुद्धा तुमच्या घरामध्ये येऊ शकते. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह तुम्हाला केला तरीसुद्धा हे काही पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाही आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव हे आपण साजरे करत असतो. आपले विविध सण हे जितके आनंदी आणि उत्साही आहेत तितकेच अर्थपूर्णसुद्धा आहेत. आणि असाच वाईट गोष्टींचा आहुती देण्याचा आणि रंगांचा सण आहे तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा महत्त्वाचा सण म्हणजे होळी. आपल्या संपूर्ण देशभरामध्ये हा सण साजरा करण्याची परंपरा आणि पद्धत ही थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळी दिसून येते. होळी या सणाच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि होलिका पूजन केलं जातं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून धुलीवंदन हा सण साजरा केला जातो. होळी हा सण आपण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करत असतो. या सणाला दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे याच उद्देशाने होळी हा सण साजरा केला जातो. आपण साजरा करत असलेल्या या सणांना धार्मिक महत्त्व हे तर आहेच, पण त्यासोबतच शास्त्रीय महत्त्व हे देखील आहे. होलिका दहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. होळी या सणाला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्या मनातील वाईट विचार हे जळून राख व्हावेत आणि आपले मन हे निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळी हा सण जो आहे तर तो आपल्याला सर्वांना सत्य आणि चांगल्या मार्गाने चालण्याचा आणि सगळ्यांप्रती आपले मन हे निर्मळ ठेवण्याचा संदेश देत असतो. पण सर्वच लोक आपल्या बाबतीत चांगला विचार करत असतात असं नाही आणि म्हणूनच होळीच्या या सणाच्या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आहेत. होळी या सणाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात. तसंच होळीच्या या सणाच्या दिवशी विविध वेगवेगळे उपाय हे सुद्धा केले जातात. होळीच्या रात्री तांत्रिक विद्या सिद्ध करण्यासाठी सुद्धा काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जातात आणि म्हणूनच होळीच्या या रात्रीला सिद्धीची रात्र असं म्हटलं जातं. होळी या सणाच्या दिवशी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करू नये किंवा कुठलीही नकारात्मकताही आपल्या घरामध्ये येऊ नये किंवा कुठलीही नकारात्मक शक्तीही आपल्याला बाधू नये यासाठी या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा ही एक वस्तू, हा एक पदार्थ चुकूनही खाऊ नका आणि हे पदार्थ तुम्हाला 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्हीही दिवशी खायचे नाही आहेत. तर असे कोणते पदार्थ आपल्याला 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्हीही दिवशी खायचे नाही आहेत याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. 2 मार्चला आहे होळी आणि 3 मार्चला आहे धुलीवंदन आणि तुम्ही जर या वस्तू 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्हीही दिवशी खाल्ल्या तर या गोष्टी तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतात आणि म्हणूनच या दोन्ही दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणं हे कटाक्षाने टाळायचं आहे. संपूर्ण वर्षभरातील असे काही दिवस असतात जसं की पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, तर अशा काही तिथींना तंत्रमंत्र किंवा सिद्धिप्राप्ती करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण विशेष उपाय हे केले जात असतात आणि हेच दिवस सिद्धी प्राप्त करण्यासाठी तंत्रमंत्र साधनेसाठी विशेष खास आणि प्रभावी असतात. आणि या दिवसांमधलाच विशेष खास दिवस आहे तो म्हणजेच होळीची रात्र. होळीची ही रात्र सिद्धीची रात्र मानली जाते आणि या दिवशी जर कोणी काही बाधा केली तर त्या बाधेचा त्रास हा 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला होत असतो. आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे लोक असतात की ते आपलं वाईट चिंतत असतात, आपली प्रगती झालेलं त्यांना बघवत नाही. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शेजारी पाजारी असे बरेच लोक असतात की ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. अशा व्यक्ती कायम आपल्या वाईटावर असतात
काही लोकही तर आपल्याशी आपल्या तोंडावर खूप गोड गोड बोलतात, पण आपल्या पाठीमागे ते कायम आपलं वाईटच चिंतत असतात. आपलं कसं वाईट होईल याबाबतच ते नेहमी विचार करत असतात. आणि अशा लोकांमध्ये आपले नातेवाईक किंवा अगदी आपली जवळची माणसंसुद्धा असू शकतात. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा हे पदार्थ तुम्ही अशा व्यक्तींकडून चुकूनही खाऊ नका. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे पांढऱ्या रंगाची वस्तू. मग या पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमध्ये खीर असेल किंवा दहीभात असेल किंवा एखादी पांढऱ्या रंगाची मिठाई असेल, तर जो कोणी तुम्हाला या होळीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पदार्थ खाण्यासाठी आग्रह करत असेल, तर हे पदार्थ आपल्याला त्या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत. आणि जर समजा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला एखादा पांढऱ्या रंगाचा प्रसाद हा मिळाला, तर तो तुम्ही खायचा नाही आहे का? तर असं नाही. कारण मंदिरामध्ये तो पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला असतो आणि तो पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर त्याचा प्रसाद हा होत असतो. आणि मंदिरामध्ये अशा गोष्टी कोणीही आपल्यावर करणार नाही. आणि म्हणून जर तुम्हाला या दिवशी पांढऱ्या रंगाचा एखादा पदार्थ मंदिरामध्ये मिळाला प्रसाद म्हणून, तर तो तुम्हाला खायचा आहे. पण ज्या ठिकाणी तुम्हाला शंका येत असेल, जी व्यक्ती तुम्हाला असा पदार्थ खाण्यासाठी खूपच आग्रह करत असेल, त्या व्यक्तीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जर शंका असेल आणि त्या व्यक्तीच्या हावभावावरून तुम्हाला जर असं वाटत असेल की ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी बाधा पोचवत आहे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काहीतरी वाईट आहे, असं जर तुम्हाला जाणवत असेल, तर त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीने दिलेला कुठलाही पदार्थ हा चुकूनही खायचा नाही आहे. ती व्यक्ती जर तुम्हाला दही भात, खीर किंवा पांढरी मिठाई खायला देत असेल, तर तुम्ही ती चुकूनही खायची नाही आहे. त्याचप्रमाणे यासारख्या पांढऱ्या रंगाच्या इतर कुठल्या वस्तू असतील, इतर कुठले पदार्थ असतील, तर ते पदार्थसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीकडून या दिवशी चुकूनही खाऊ नका. कारण पांढऱ्या रंगाच्या पदार्थांवर, पांढऱ्या रंगाच्या वस्तूंवर ज्या काही नकारात्मक क्रिया आहेत, तर त्या फारच पटकन होत असतात. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी असे पांढऱ्या रंगाचे पदार्थ चुकूनही खायचे नाही आहेत. तसंच यानंतरचा पदार्थ आपल्याला जो चुकूनही होळीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी खायचा किंवा प्यायचा नाही आहे, तर तो पदार्थ आहे चहा किंवा कॉफी. कारण चहा किंवा कॉफी हे सुद्धा असे पदार्थ आहेत की ज्यामधून या प्रकारच्या वाईट क्रिया या पटकन होत असतात. आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दल शंकाही येत असेल, तर अशा व्यक्तीने तुम्हाला कितीही आग्रह केला तरी त्या व्यक्तीने दिलेला चहा किंवा कॉफी या दोन्ही दिवशी तुम्हाला चुकूनही प्यायचा नाही आहे. आणि यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजेच खाऊचं पान, म्हणजेच विड्याचं पान. जी व्यक्ती तुमचं वाईट चिंतत असेल, तर अशा व्यक्तीकडनं तुम्ही असं पान हे सुद्धा चुकूनही खाऊ नका. या विड्याच्या पानामध्ये लवंग, वेलची असे मसाल्याचे पदार्थ हे टाकलेले असतात. आणि या मसाल्याच्या पदार्थांवर सुद्धा नकारात्मक क्रिया या फार लवकर होत असतात. आणि म्हणूनच होळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा हे खाऊचं पान त्यांच्याकडनं चुकूनही खायचं नाही आहे. तर याप्रमाणे हे जे काही पदार्थ आहेत, तर ते होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणी आपल्याला कितीही आग्रह केला तरीसुद्धा त्यांच्याकडून ते आपल्याला खायचे नाही आहेत. त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण नियम हे सुद्धा आपल्याला या दोन्हीही दिवशी पाळायचे आहेत. जसं की या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये भांडणं, कलह, वादविवाद हा करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे नकारात्मक वाईट अपशब्द हे आपल्याला या दोन्हीही दिवशी आपल्या वास्तूमध्ये चुकूनही बोलायचे नाही आहेत. या दोन्हीही दिवशी कोणाशीही भांडणतंटा करू नका. आणि तसंच या दोन्हीही दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार हा करू नका. होळीच्या दिवशी असे हे जे काही पदार्थ आहेत की ज्यामार्फत तुमच्यावर नकारात्मक क्रिया या केल्या जातात आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह हे होत असतात. सततचं आजारपण आणि दारिद्र्य हे तुमच्या घरामध्ये यामुळे येतं. रोगराई आणि नकारात्मकता ही तुमच्या घरामध्ये येते आणि तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही. माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर होत नाही आणि आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती ही वाढीस लागते आणि आपल्या घरातलं आर्थिक स्थैर्य हे बिघडतं आणि यामुळे आपल्या घराची संपूर्ण प्रगतीही खुंटते, आपल्या घराला नजर लागते. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याला कोणीही कितीही आग्रह केला तरी हे जे काही पदार्थ आहेत, तर ते पदार्थ चुकूनही खायचे नाही आहेत. तुमच्या कितीही जवळची किंवा ओळखीची व्यक्ती असली तरीसुद्धा ज्या व्यक्तीने तुम्हाला हे पदार्थ आग्रह करून खाऊ घातले, तर त्या व्यक्तीच्या हातून तुम्ही हे पदार्थ चुकूनही होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी खाऊ नका. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की होळीच्या आणि धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ हे कोणी कितीही आग्रह करून खायला घातलेत तरी खायचे नाही आहेत. याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.